मस्त आहे कारल्याचा वेल, किती मस्त आहे. मस्त कारले लागले आता या वेलाले. आता मस्त कारले तोडायला लावतो मीनाक्षीले आणि चांगले कच्च कच्च धुई म्हणतो, मीठ लावून ठेवून दे आणि डबल पाण्यानं धुई आणि मस्त शेंगदाण्याचं कूट टाकून भाजी कर कारल्याची. वरण भात आणि पोळी, मस्त जेवण होते. मग आपल्या घरचे कारले आहे, विकत बी नाही आणा लागत. लोक किती विकत आणतात, महागी महागीचे खातात. आपल्याला तर घरीच भेटते आणि शरीरासाठी बी चांगलं आहे. मीनाक्षी, मीनाक्षी, मीनाक्षी व काय म्हणता? हे कारले तोडून दे झाडाची. अजून भाजी केली नाही ना तुया, तर मग हे बाय मस्त काय कर, तर चांगले कसं कारले धुई, चीर, त्याला मीठ लाव आणि घंटाभर मिठाचं भिजू दे चांगले आणि डब्बल पाण्यानं धुई चांगल्या. आणि मस्त कारल्याची भाजी कर शेंगदाण्याचं कूट घालून. लय मोठा लसण घालतो, शेंगदाण्याचं कूट घालतो, भाजी शेंगदाण्याचं. वरण भात लावून पोया कर, किती मस्त लागते कारल्याची भाजी. कारल्याचं लोणचं, कारल्याची भाजी लय मस्त लागते बाई. आई, आपल्या घरी आता 8 दिवस झाले कारलेच चालू आहेत. मग आजही कारल्याचीच भाजी. दुसरं काही करतो ना? काय झालं मग? कारले चालू आहेत तर आपल्या घरचे कारले आहेत ते, तेच कर मुकाट्यानं. पण आई, याचं खाणं जीवार येते ना. काही जीवार येत नाही त्याचं खाणं. तू त्याला शिकवतो, तुझ्या तोंडाला चटका आहे ना, तुला चटका पाहिजे ना, तर तू त्याला शिकवतो. त्याच्या मायापोर का कारलंच खाते, त्याला माहीत नाही काय. त्याच्या लहानपणापासून हा वेल आहे, तेव्हा मी कारलेच करू. त्याला सवय आहे कारलं खायची. तू त्याचे कान नको भरू, मुकाट्यानं कारल्याची भाजी कर आणि जेवढं सांगितलं तेवढंच करत जाय. ती नको अक्कल चालत जाऊ, समजलं ना? जाय तोड कारले. बरं आई, ठीक आहे. काय करावं, रोज रोज कारलेच खा लागतात. एक तर कारले इतके कडू असतात की खाई वाटत नाही, पण आमच्या घरी तर रोज रोज कारलेच खा लागतात. काय करा, आई तर ऐकती नाही, कारलेच कर म्हणते. आता कंटाळत नाही का जू रोज रोज कारले खाऊन. बाबाही नाही आले घ्यायले. मला वाटलं आता रसाईसाठी बाबा येतील घ्यायले. बाबाही नाही आले. किती वाट पाहून राहिली मी बाबाची. बाबा आले की जातो मी, येतच नाही आता 1-1.5 महिना. मस्त चांगलं चांगलं आईले पदार्थ करून खाऊ घालायला लावतो मले. इथं तर काहीच नाही भेटत. यहाँ पे बांधकाम करना है तो ये सब जगहों को सब यहाँ पे भूमि पूजन कर दो आप, है ना? फिर हम देखते यहाँ पे गड्ढे करने पाइल के मौजमाप कैसे करना है. हाँ ठीक है भैया. रुको मेरी माल आ रही थाली पूजन के लिए. भैया आपने वो गिट्टी लाई क्या? हाँ अभी मैंने 1 ट्रक लाया गिट्टी का, अभी मैं जा रहा हूँ. अरे रुको ना भाई, अभी भूमि पूजन है हमारे घर का, तो कुछ नाश्ता वगैरह करके जाओ. ठीक है, अभी आप इतनी प्यार से बोल रहे तो रुक जाता. हाँ रुक जाओ. हाँ जल्दी बोलो अपनी माँ जी को करने के लिए, क्योंकि अभी बहुत धूप है ना, बहुत कड़क धूप है, तो इसलिए जल्दी बोलो. ऐसे जल्दी फिर शुरुआत कर देती. हाँ बोलता. आई वो आण ताट पूजा करायले ये ना बाबा, या ना. हो रे, आली ना. हा, कुठे करू म्हटलं पूजा? इथं कर ना आई, पूजा कर. नारळ गिरळ आणला ना? हा नारळ फोड. हो, करतो. म्हटलं गजाननचे बाबा सारे टिक्के लावून द्या ना. हो सारा लेटिक केला हो तू. कुछ दक्षिणा रखो माँ जी यहाँ पे. हाँ माँ जी, आपका घर बन रहा ना. हाँ रखते भैया, रखते. हाँ भैया, रखते दक्षिणा भी रखते. बाबा 101 रुपये ठेवून द्या. अरे क्या भैया, 100 रुपये में क्या होगा? 501 रुपये तो रख दो. बहुत मजूर है ना काम पे. 50 रुपए तो आने चाहिए. और ये ट्रक ड्राइवर भी रुक गए हैं अभी, इनको भी कुछ हिस्सा मिलना चाहिए. इतने सारे? ठेव ना रे, ठेव. हा भाऊ, ठेवतो. किती आनंद आहे म्हणाले माया. किती वर्षानं माया घर होऊन राहिलं बाई, माया जवायच्यानं होऊन राहिलं. मग पुरं आयुष्य माया मातीच्या घरात गेलं ना. मग 500 रुपये ठेवले तर काय नवं. ठेवा हो, आपलं घर होऊन राहिलं. पुरं आयुष्य आपलं मातीच्या घरात गेलं ना, आता जवायच्यानं आपलं घर होऊन राहिलं. हो ठेवतो. गजू, गजानन, फोटो काढ, बाईले पाठवजो. बाई म्हणे आई मले फोटो पाठवजो भूमिपूजनाचे. ते प्रियंकाई म्हणे ते काय म्हणते माय, काय ठेवतो म्हणे, काय मोबाईलवर काय स्टेटस का काय. हो काढतो, तू पूजा तर कर. काढतो मीच ठेवतो स्टेटस पहिली.
हो काढ मग, दोघांचा काढ पहिले आमचा. हो काढतो. तू जेव ना, ये ना, बस ना. जेवली का तू मीनाक्षी? जेवली का? नाही, तुम्ही जेवा, मला भूकच नाही आहे. म्हणजे मी नाश्ता केला होता, रात्रीची पोळी आणि चटणी, आता काही भूक नाही आहे. हे पाय, रात्रीचं शिळं नको खात जाऊ. एवढं करतोस कशाला शिळं खायसारखं? मग तब्येत खराब होऊन जाईल ना तुझी. आणि चटणी काय, भाजी जेव ना. नाही नाही, जेवा तुम्ही जेवा. अरे अरे अरे, आजही कारल्याची भाजी? मीनाक्षी काय आहे हे? रोज कारलं कारलं, दोन्ही टाइम कारलं. हा, कारल्याचं लोणचं, कारल्याची भाजी, काय मीनाक्षी हे? तुम्ही सांगा आता, माझी काही चुकी आहे का त्याच्यात? आईंचं म्हणणं असं आहे, कारलंच कर. आपल्या दारात कारल्याचा वेल आहे तर कारलंच कर. रोज त्या मला कारलंच करायला लावतात. माझं पूर्ण तोंड कडू झालं कारलं खाऊ खाऊ. जास्त बोललं तर माझ्याशी भांडायला उठतात. म्हणून मी जेवत नव्हती आता. रोज रोज कारलं कसं खाऊ तुम्हीच सांगा. मी त्यांना म्हटलंय की हे कारलं खातील नाही, तर त्या म्हटल्या मला की नाही, तू कारलं खाते, तू त्याची कान भरतं, त्याला माहित आहे आपल्या घरी कारल्याचा वेल आहे, लहानपणापासून माझ्या लेकरं कारलं खातात. मग मी काय करू सांगा? आई ऐकतच नाहीत. आई ऐकणारच नाही. बरोबर आहे, आईचा स्वभाव तसा आहे. जाऊ दे, तू काही बोलू नको, नाही तर तुमच्या दोघींचं भांडण होऊन जाईल. मीच काय करतो, उद्या मी थैलीभर भाजीपाला घेऊन येतो आईला न सांगता. मग काय करीन आई? आणल्यावर थोडीशी बडबड करीन. हा, असंच करतो मी. पहा काय करायचं तर, नाही तर मग रोज कारलंच खा लागेल. आणि मी म्हटलं मी जाते, म्हटलं माहेरी, माझ्या बाबाला फोन करते आणि बोलावून घेते. कारण की आता जा वाटते मला. उन्हाळा आहे ना, रसाई आहे ना. माझी बहीण पण येईल, तिचं पहिला उन्हाळा आहे तर आंब्याच्या रसासाठी. अरे तुझे बाबा येतील ना घ्यायला, तू स्वतःहून कशी काय चालली? अहो ते येतील, पण फोन तर करायला लागेल ना. स्वतःच फोन लावतं का? तुझे बाबा बरोबर येतात. तुझी बहीण आणलं की तुझे बाबा तुलाही घ्यायला येतील. तू कशाला टेन्शन घेतो? येतात ते बरोबर. ते आले म्हणजे चालली जाजू. हो, पण इथं कारला खाऊन खाऊन का जुपुरा कवी टाळलं मी माझा. म्हणून असं वाटतं की 2-3 दिवस जावं माईच्या घरी आपल्या, तिकडे चांगलं पदार्थ खाव. इथं तर काही आपल्या सासूबाई ऐकत नाहीत. नुसतं कारला धाकानं जातं का माहेरी? ठीक आहे, टेन्शन नको घेऊ. मी आणतो आज थैलीभर भाजीपाला, मग चांगलं करतो. बरं जेवा मग. वरणपोळी पण आहे ना, वरणपोळी जेवा. हो जेवतो मी. काय झालं रे? जेव ना, ताटाकडे काय रे पाहून राहिला? जेव ना. जेवतो ना आई, जेवतो ना. तू जेवली का आई? हो मी जेवली, पोटभर जेवली. मस्त कारल्याची भाजी आहे. आवडीची आहे माया तर. हा, तुले बी आवडते की नाही कारलं? मी म्हटलंच मीनाक्षीले, म्हटलं तू कारले, हे म्हणे की ते कारले खातील नाही. म्हण तू कर, कारल्याची भाजी कर, मस्त खाते म्हटलं. तो त्याला आवडते म्हटलं. हा काय 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 हो खातो मी, आवडते, मला आवडते. आणि मायच्या घरी जायचं काय म्हणून राहिली हे? जसं ऐकलं, मायच्या घरी जातो काय व? आई नाही, ते माझे बाबा येतील ना आता घ्यायले, म्हणून म्हटलं. बाबाला फोन करून सांगून दे तुया मावशी येऊन राहिली. हा, मावशी येऊन राहिली, माझी बहीण येऊन राहिली. जायचं नाही, पहिले ते येऊन राहिली, पहिले तिचं काय आहे काय नाही, तिचं म्हणजे बावनचार हे ते सगळं झाल्यावर मग जाजो. तू बघतं काय म्हणीन माझी बहीण की मी आली, मीची सून थांबली बी नाही. ते बाबाला फोन करून सांग म्हणा माझी मावस सासू येऊन राहिली, मी येत नाही म्हणा. मावशी येऊन राहिल्या काही? हो मावशी येऊन राहिली. कधी येते मावशी? मावशी आज संध्याकाळी बसते, उद्या सकाळूनच येते. जाजो मावशीले शँडर घ्यायले. बरं आई, सांगते मग फोन करून. बरं जातो मी घ्यायला मावशी. हो, लय वर्षानंतर येऊन राहिली का मावशी? माझ्या लग्नात आली होती आहे की नाही? हो झाले 3-4 वर्ष त्या लग्नाले, तेव्हा आली होती. त्याच्या बाद आलीच नाही ती, आता येऊन राहिली. आता माझ्या बहिणीला जाऊ देत नाही मी 1-2 महिने. आता काही मला जायला भेटत नाही वाटते, मावशी येऊन राहिल्या तर.